जुन्नर तालुक्यामध्ये फुलांची शेती मोठ्या प्रमाणात घेतली जाते, परंतु सध्या झेंडूला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये आलेला आहे। आपण आता पाठीमागे पाहतोय, हा जवळजवळ 4 एकरचा झेंडूचा प्लॉट आहे। बाजूला पिवळा झेंडू आहे। सध्या झेंडू पिकाला अवघे 15 रुपये बाजारभाव आहेत। एवढा अत्यल्प बाजारभाव असल्यामुळे झेंडू तोडणं सुद्धा परवडत नाही। हिवाळा आहे, निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठलाय। कुठेतरी फुलामध्ये 4 पैसे मिळतील अशा अपेक्षेने शेतकरी शेतामध्ये पिकं घेत असतो आणि जर बाजारभाव मिळाला नाही तर शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून जातं। येडगावच्या या शेतकऱ्याने 4 एकर क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड केलेली आहे। प्लॉट अतिशय ऐन भरामध्ये आहे, परंतु बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्याचा अक्षरशः कंबरड मोडलेला आहे। जगाचा पोशिंदा तो बळीराजा आपल्या शेतामध्ये पिकवलेल्या पिकामधून 4 पैसे मिळतील, आपल्या कुटुंबाला लागतील, कच्चे बच्चे जगतील, वाढतील, शाळा शिकतील या आशेने शेतामध्ये वेगवेगळे पिकं घेण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत। जरा आपण या मायबाप शेतकऱ्याकडे बघा। हा जगाचा पोशिंदा आहे, तुम्हाला मायबाप सरकार म्हटलं जातं आणि हे सरकार जर शेतकऱ्यांसाठी काही करणार नसेल तर तुमचा उपयोग काय असा प्रश्न निर्माण होतोय। आज 15 रुपये किलो जर ही फुलं जात असतील, तोडायची कशी, मजुरांना पैसे द्यायचे कुठून, खत औषधाला खर्च करायचा कुठून, असा गंभीर प्रश्न बळीराजा पुढे आहे। सुरेश वाणी, विंगर टाइम्स, येडगाव। झेंडूचा प्लॉट आहे, बाजारभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फुलं तोडायची कशी, मजुरांचे पैसे द्यायचे कसे, खत औषधाला पैसे कुठून आणायचे आणि यातनं उत्पन्न काय मिळणार, म्हणजे शेतकरी सध्या मुखी बिचारी अशीच अवस्था झालेली आहे। हे मायबाप सरकार शेतकऱ्यांचं आहे असं फक्त म्हटलं जातं, प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांकडे सरकारचं लक्ष नाही। आपल्या सोबत या फुलाच्या शेतीच्या मालकीनबाई आहेत। ताई, सध्या बाजारभाव काय? 15 रुपये किलो। 15 रुपये किलो। आता ही झेंडूचा बाग लावून किती दिवस झाले? महिना सुरू होऊन महिना झाला। हो, सुरू होऊन 2 महिना झाला। आता किती काढता, किती दिवसांनी तोडता? 40 दिवसात। 40 दिवसांनी एक तोडा लागवड केल्यावर? लागवड केल्यावर नाही, 2 तोडे मधलं अंतर किती? 4 दिवसांचा। 4 दिवसांनी किती किलो झेंडू निघतात? आता फुलांच्या याच्यावरती सगळं, जसं आपण तोडीत राहू तसं ते वाढत वाढत जातं। अजून किती दिवस चालेल झेंडूचा बाग? अजून तसं तर आपण तोडीत राहिलं त्याला फवारणी वगैरे करावं लागती, तसे ते महिनाभर चालेल। मग आता सध्याचा जो बाजारभाव आहे अवघा 15 रुपये किलो, हे अर्थकारण जुळतं का? नाही। मग आता कसं खर्च कसा भागवणार? आता पुढच्या याच्यावरती सगळं अवलंबून आहे ना। म्हणजे बाजारभाव वाढेल हे आशेवर राहणार, जर बाजारभाव नाही वाढले तर तोट्यामध्ये? हो, तोट्यामध्ये। मग आम्ही असं चालूच ठेवणार। की याला खर्च किती आलता? आता याला खर्च अंदाजे नाही सांगता यायचा। तुम्ही पाहत नाही का? नाही, घरचे पाहत? हो, सगळे। फुलं तोडायची, मजुरांकडनं काम करून घ्यायचं, तोट्यात गेलं तरी सगळे धनी पाहणार। हो। आपण पाहतोय शेतकरी बिचारा खूप कष्ट करतो आणि जर बाजारभाव मिळत नसेल तर त्याचं संपूर्ण अर्थकारण कोलमडून जातं। जगाचा पोशिंदा आपण बळीराजाला फक्त म्हणतो, परंतु त्याच्या पाठीशी कोणी उभं राहत नाही। आज या शेतकऱ्यांची अशी अवस्था, जर 3 ते 4 एकर झेंडूचा बाग आहे आणि त्याला बाजारभाव नसेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं, कुटुंब चालवायचं कसं, आपल्या मुलाबाळांना शिकवायचं कसं, हाच प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे।